Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Never Ending World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So 24 hours duty आहे, रेडी झालो आहे. रचना किचनमध्ये आहे. नॉर्मल आपलं जे रुटीन आहे टिफिन रेडी करत आहे. नायसा फॉर अ चेंज आज लवकर उठून आंघोळ पण झाली आहे आणि स्कूलसाठी रेडी होत आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. And yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere. And yes, live, laugh and love. Good morning. Good morning. So breakfast ready. आज आहे चपाती. टिफिनमध्ये काय आहे हे तुम्ही नक्की आमच्या टिफिन सिरीजमध्ये बघा. सो प्लीज स्टे ट्यून. फॉर अ चेंज नायसा आज रेडी पण झाली आहे. झाली कामं वाढवली तरी अरे आली ती एक्झॅक्ट 6:30ला. म्हणजे एवढी गडबड तरी एक्झॅक्ट 7ला सगळं झालेलं. आणि आज नायसाचं स्पेशल टिफिन आहे बिकॉज त्यांच्या स्कूलमध्ये आता टाइम टेबल एक चालू आहे जिथे न्यूट्रिशनल फूड त्यांना कंपल्सरी एक दिवस द्यायचं आहे. सो म्हणजे सगळ्यांच्या टिफिनमध्ये सेम फूड येणार आहे आणि त्या फूडवर ते कलर शेप मग काय काय त्याला बेनिफिट मिळतं ते सगळं काही त्याला मुलांना सांगणार आहे. ते ऍक्च्युली गरम झालंय ना म्हणून निघतं प्रॉपरली आणि हे पण गिझरचं बटन पण तुटलंय. हा ते पण बाहेर आलंय, बाहेरच आलंय मला माहिती. स्वतः वाजले आहेत 12. सकाळपासून बिझी होती. व्हिडिओ वगैरे एडिट केला, काही शॉर्ट्सला व्हॉइस ओव्हर दिलेलं आहे. आता भात ठेवलंय. सकाळी जेवण झालंय. बिरडं केलं मी आज, वालाचं बिरडं आणि गवार त्यात बटाटा टाकलं. सनीला सुद्धा तेच दिलं. नायसाचं तुम्ही सकाळीच सांगितलं. त्यांना ॲक्च्युली दर वेनसडेला आता वेगवेगळं त्यांनी पूर्ण वर्षाचं एक टाइम टेबल दिलं आहे की एव्हरी वेनसडे त्यांनी जे दिलं आहे स्कूलमधनं तेच आम्हाला त्यांना द्यायचं आहे. म्हणजे सगळ्यांच्या टिफिनमध्ये सगळं सेमच दिसणार आहे. बट इट्स अ गुड इनिशिएटिव्ह. त्या निमित्ताने नायसा ॲटलिस्ट टेस्ट तरी करेल गोष्टी. कारण कसं होतं माहिती का, नायसा घरातल्या सगळ्या गोष्टी खाते पण असं काहीतरी वेगळं काही असेल ना लाईक चटणी वगैरे हे तिला नाही आवडत. आणि खूप ट्राय करते की ॲटलिस्ट तू टेस्ट तरी कर. तर टेस्ट पण नाही ती करत. त्यात तिची पण चूक नाही आहे. मी पण तशीच होती आणि मी अजूनही तशीच आहे. मी सुद्धा टेस्ट करण्याच्या आधी खूप विचार करते. सो मला असं वाटतं ते गुण ते तिच्यात गेलेले आहेत माझे. एनिवेज सो लाईक सी स्कूलमधनं आल्यावर आता काय खाते की नाही टिफिन वगैरे. सकाळी ते एक्सायटेड होती कारण मी फ्राईड राईस दिलाय तिला आणि फ्राईड राईसमध्ये गाजर टाकलेलं आणि कॅरेट तिला खूप आवडतं. सो एनिवेज बघूया. अमोक गेलाय स्वीटीताईकडे कालच. सो आता तो येईल थोड्या वेळानंतर. आणि आज मला ज्यूस प्यायची खूप इच्छा होते. माझ्याकडे ॲपल सुद्धा आहे, बीटरूट सुद्धा आहे आणि कॅरेट सुद्धा आहे. सो अमोक आल्यावर त्याला एकदा विचारेल की इफ ही इज इंटरेस्टेड सो त्याच्यासाठी सुद्धा बनवेल. कारण आता आपल्याकडे आहे अगारोचा स्लो ज्युसर ज्यात ज्यूस एकदम अमेझिंग होतो. स्ट्रेन वगैरे करायची काही गरज लागत नाही. मी तुम्हाला दाखवतेच त्याचा आउटकम कसा आहे. राजा ह्याच्या आधी सुद्धा 1-2 वेळा दाखवलाय. अजून 1-2 रेसिपीज मला त्याच्यात ट्राय करायचे आहेत जे लवकरात लवकर तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करेल. आजच्या दिवसात ॲज ऑफ नाव काही प्लॅन आम्ही अजून केलेला नाहीये. बट जे काही असेल, कारण अमोक आहे, नायसा सुद्धा स्कूलमधनं येईल, जे काही असेल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला मिळेल. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. फायनली अमोक इज बॅक. कसा होता मूवी? ठीकठाक होता एकदम, पण चांगला होता. एन्जॉय केलं तू मिम्मी बरोबर? खूप एन्जॉय केलं. मार पण खूप खाल्ला. तर आता आज अमोक खाणारे बिरडं. तर मला विचारतो कसलं बिरडं, कुठला बिरडं? मसाल्याचं बिरडं. बिरडं इज जे तुला नाही आवडत, पल्सेस. वाल आहे वाल. अच्छा तेच बिरडं मम्मा करत असेल ना त्याला स्ट्रेस आलाय. काय देऊ बोल तुला? पापड देऊ, कोशिंबीर देऊ, सलाड देऊ? कोशिंबीर. कसं काय काय पाहिजे तुला? आपल्याकडे गाजर आहे, बीट आहे, कांदा आहे आणि टोमॅटो नाही आहे. टोमॅटो नाहीच आहे. बनवते मी थोडा. ए मॅडम या चला. बघा नाही समज. आता वाजले 6:30.
अमोकने मस्त कॉफी प्यायली. आवडली तुला? मस्त होती. आज त्याने सेकंड टाइम प्यायला येतो आणि 3 दिवसांपासून विचारला मी त्याला म्हणते की आपण ज्यूस पिऊया पण तो त्याला भीती वाटते कसा लागेल माहित नाही म्हणून त्याने कॉफी मध्ये करून टाकलं. काय बाबू? अगो मी नाहीसा रेडी पण झाली आमची. स्वतः मी करते ज्यूस कारण माझी खूप इच्छा आहे प्यायची. तुला हवं तर तू पण पिऊ शकतो. टेस्ट करे. सो हा आहे अगारूचा स्लो ज्यूसर. ह्याच्या आधी सुद्धा मी खूपदा ब्लॉग मध्ये दाखवला आहे. तो तुला पण पाहिजे? हा चालेल. तेच निघणार आहे. किती यम निघणार बघ. लास्ट तू ऐक माझं. लास्ट टाइम तू प्यायलेलीस की नाही? आम्ही शॉर्ट्स घेतले. चेस संपला. आवडलं ना? हो चांगलं. असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक दिलेली आहे. चलो आता आपण पटापट. मोती हार दिवाला पाहून नमस्कार करते पिया भायला भाईची. चला लेट्स गो. काळोखात अमोक परत एकदा चाललाय स्वीटी ताईकडे. पण त्याच्या आधी मी त्यांना घेऊन चालले एका एक्झिबिशनला. एक्झिबिशन आजच चालू झालंय. 16 एप्रिल पासून काहीतरी 4 मे पर्यंत आहे. नेरूळमध्ये टेरना कॉलेजचा ग्राउंड तिथे हा एक्झिबिशन आहे आणि फक्त किड्स रिलेटेड प्रोडक्ट्स तिथे आहेत. चला बघूया काय आहे. काय घ्यायचं नाही, एकच गोष्ट घ्यायची नाहीसा. व्हॉट इज युअर फर्स्ट इम्प्रेशन? खूप लोक कमी आहेत बिकॉज फर्स्ट डे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ऑलमोस्ट हाफ मंथ साठी आहे. लाईक मे पर्यंत आहे म्हणून कदाचित लोकांचं असं असेल की नंतर जाऊ. सो दिस इज हाव इट इज लुकिंग लाईक एक फ्ली मार्केट सारखं आहे. पण इथे फक्त किड्सच नाही पण मोठ्यांचं पण दिसतंय है ना. चला जाऊन बघूया. एक तर आपण आलो पहिल्याच दिवशी तर अर्धे स्टॉल्स तर बंद आहेत. वाजले आहेत हे बघा 8:10. हा 11 ते 9:30 पर्यंत असतो. सो लेट्स सी काय मिळतंय. नाहीसा काय पण पांचट घ्यायचं नाही. दादा तुला काय घ्यायचंय ते घ्या आणि तू पण. नाहीसा तुला तर खूप मोठं आहे. अजिबात पांचट गोष्टी घ्यायची नाही. आपल्याकडे जे आहे ते अजिबात नाही घ्यायचं. बिगेस्ट सेल इन नवी मुंबई असं त्यांनी लिहिलं आहे. ह्यूज डिस्काउंट्स ऑन ऑल बेबी प्रोडक्ट्स. लेट्स सी. काय थ्रिफ्टेड स्टोर्स अमेरिकन मध्ये असतात. हे नाहीसू हे आपलं सगळं काम झालेलं आहे. नाहीसू हे घे तुला. मुंबई पण घ्यायला लागतं आणि बघत झोप. हे बघ तुला सॉफ्ट हे आहे आमच्याकडे ना नाहीसू. हा काय बोलतो. काय नाही हे काढायचं आणि यू जस्ट हॅव टू थ्रो. ठेव नाहीसू ठेव. एकदम काय बोलतो. युटर्न झाला. युटर्न पंचू काय पाहिजे. त्याच ड्राईव्ह ह्याच्यासाठी केलं. ॲक्च्युली एक तर नेरूळ इज जस्ट 20 minutes अवे फ्रॉम अवर प्लेस. बट आता आपण अशा टायमाला निघालो जेव्हा ट्रॅफिक असते. तर अमुक बिचारा बोलतो 1 तास ट्रॅव्हल करून आपण इथे आलोत. इट्स ओके. जोपर्यंत आपण पोहोचणार नाही तोपर्यंत समजणार नाही आणि आपल्या व्ह्युअर्सला पण समजणार नाही की ॲक्च्युली हे वर्थ आहे की नाही येणं. सो इथे लहान मुलांच्या सगळ्या काही गोष्टी आहेत. एकदम न्यूबॉर्न बेबीज असतात ना. बेड
मग काय हा काय पण चालतंय. डिसअपॉइंटिंग झालं. पोपट झाला. तिकडे चल, तिकडे जाऊया पुढे. कोणाला? ज्ञानाला. ज्ञानासाठी शॉपिंग करू असं हा म्हणतोय. ज्ञानाकडे सगळं आहे पण हे ऍक्च्युली मस्त आहे. ज्ञाना आणि ह्यांनाच यायला पाहिजे. आपला काही काम नाहीये. चल पुढे पुढे जाऊ. चल नाहीसू. बीब्स आहेत. बीब्स. ज्ञाना आता खूप मोठी झाली. ह्याचं पण काम नाहीये तिला. सगळं न्यूबॉर्न बेबी. ऍक्च्युली सगळं न्यूबॉर्न बेबीच आहे इथे. सो जे पण न्यूबॉर्न असतील ना त्यांच्यासाठी बेस्ट आहे. आमचं फार मोठं झालंय आता पार्सल. ये दादा तुला काय घ्यायचं का? तर हे बघ किती क्यूट. गोंडूला घ्यायचं नाही सो फ्लावर वाला घ्यायचा. किती आहे? सेल प्राइस 120 रुपीज दाखवतोय. MRP खरं 300 रुपीज आहे. 300 रुपीज. गोंडूला घ्यायचं का? गोंडू डोक्यावर काय ठेवत नाही. काय तू काय बोललास? शाल. दिस इज हेअर बेल्ट सारखं डोक्याला असं लावायचं. पण आमचे गोंडू डोक्यावर ठेवत नाही काय. हा तुझा फोन व नाहीसा. हे पण तुझ्या काय कामाचं नाही. आपल्याकडे ऑलरेडी हे आहे. तर हे वाला सगळं शूज सेक्शन आहे. जे पण न्यूबॉर्न आहे ना त्यांना नक्की विजिट करा कारण त्यांच्यासाठीच आहे. हे बघा न्यूबॉर्न. आम्ही दोघं न्यूबॉर्न 1 वर्ष झालंय. काय बुक आहे. बुक मस्त आहे ना. नाहीसा तुला काय हवंय? नाहीसाकडे असं होती पिलो. काय नाहीसा हे पाहिजे. नुसता आवाज करत राहील. स्टोरी आहे. आणि तू हा काय आम्हाला वाटलं टॉईज बीज असतील पण टॉईज आहेत पण ते आमच्या कामाचे नाही. सगळं न्यूबॉर्न आहे. सगळं न्यूबॉर्न. हे किती क्यूट आहे बघ. तिथे एल्डर सेक्शन आहे. आपण एल्डर सेक्शनला जाऊया. नाही तिथे आहे नेक पिलो आहे. सो हे ऍक्च्युली सगळं न्यूबॉर्नचं आहे. सगळं सगळं आणि क्वालिटी पण चांगली आहे ना. क्वालिटी चांगली वाटते. दिस आर गुड. हे सगळं चांगलं आहे. 250 ओनली. हे काय बुकच आहे काहीतरी. गेम आहे कुठला? She is ready to have a friend. अमोक बोलतो. अमोक याला विचारतो शूज पाहिजे. शूज पाहिजे का दादा? नायकीचे बघ. कोझी कोझी. ओके. आता किती 8:24 झालं. आपण पोहोचलो 8:08 म्हणजे एक्झॅक्ट 16 मिनिटात आपण बाहेर आलेलो आहोत. सो हे जे इकडचं वेगळं सेक्शन आहे ते लेडीजचं आहे. हे मेन्स आहे आणि ते किड्स आहे. सो इकडे आम्हाला नाही काय म्हणजे लांबूनच नाही आवडलं. सो हे जे किड्सवालं आहे ते तुम्ही येऊ शकता जर न्यूबॉर्न असेल तर. आमच्या बेबीचा इकडे मूड ऑफ झाला कारण शॉपिंगच्या निमित्ताने आलेली. इट्स ओके. चला आपण DIY मध्ये जाऊ. मग तुझं सगळं क्राफ्ट अजून काय काय घेणार? हा चल दादा तू पण घे. हा आणि तू पण घे. हा चाचू. ओके चला चला चला. हा आम्ही किती काय काय बघितलं ना. शूज वंशूला कपडे. हा चल हे बघ उघडलंय. सो अशा पद्धतीने आमचं थोडंसं म्हणजे पोपट नाही बोलता येणार पण ठीक आहे. मला वाटलं त्यांनी सांगितलं तिथे किड्स रिलेटेड गोष्टी आहेत. सो वी थॉट की ह्यांच्या रिलेटेड सुद्धा असतील बट नाही. काय म्हणतात एकदमच न्यू बॉर्न बेबीज आहेत ना त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. मी 2 वर्षाची होती. अशा प्रकारे आमचा पचका झालेला आहे.
पण न्यूबॉर्नचे पॅरेंट्स नक्कीच तुम्ही येऊ शकता. तिकडे शॉपिंग आहे. आता मी त्यांना बिचाऱ्यांना नाराज नको व्हायला म्हणून DIY मध्ये घेऊन आली आहे. पण एकच हा दादा, तुला जेवढं घ्यायचं तेवढं घ्या बाबू. अमुक तू पण. दादा आपल्याबरोबर कधी येतो का? दादाला आपण कधी घेतलंय असं गिफ्ट? मग दादाला द्यायचं ना, दादाला जे हवंय ते, आणि तुला फक्त एकच. ओके. आणि मस्त ह्यांची आता बर्गर पार्टी झालेली आहे. म्हणजे थोडस डिसअपॉइंटिंग नंतर थोडस पण ते डिसअपॉइंटिंग नव्हतं, पण मज्जा केली ना. ना मंचू मस्त झोपून विचार स्कूल मधनं आलेला. हो ना. नाही चल, मी फर्स्ट टाइम असा बर्गर खाताना बघते. वाव वाव कर. विचार वंचू खाते नाहीसा बर्गर कधी? तिला भूकच लागली. पण हे जंक फूड काय बोलले? जंक फूड विच वी शुड इट वन्स इन अ वीक. एकदा बस आजच. नको संपला पेशन्स. त्या दिवशी झालेला, फर्स्ट डे ला झालेला माझ्या बरोबर. दादा जे पाहिजे ते घ्या, पण जे आपल्याला युजफुल आहे तेच घ्यायचं. पेन घ्यायचंय तुला? अगो बाई, जास्तच युजफुल गोष्ट घेतली रे तू. कोणते पेन पाहिजेत तुला? अभ्यासावाले? मम्माने नाही सांगितलं ना जेल पेन. हे बघ पेन, मम्मा त्या दिवशी बोलली ना जेल पेन नाही वापरायचे. हा ब्ल्यू ब्ल्यू कशाला पाहिजे? मी तुला काय बोलली, एकच गोष्ट घ्यायची. काहीतरी बनवायचं काय आपण आपल्याला? काय बाळा? काय दुसरं काय घ्यायचंय बघ क्राफ्ट रिलेटेड? हे बघ असं पेंटिंग रिलेटेड हवंय का काही? असं पेंट वगैरे करायला ते नको, ते दाखवलं त्या दिवशी. ते नको दाखवू, त्या ऑलरेडी आहे घरी. दाखव ती कुठे गेली. काय घेतलं गो बास्केट मध्ये? सब आहे ना आपके पास? ती कन्फ्युज झाली आहे काय घेऊ, कारण तिच्याकडे सगळं आहे. मग काय घ्यायची गरजच नाहीये. जे आपल्याकडे नाहीये बघ, क्रायटेरिया काय, जे आपल्याकडे नाही ते, आणि एकच गोष्ट ते आपल्याकडे आहे, त्याचं काय करणार? हे काय फॅनचं काय करेल ती? काय नाही. मग ए दादा घेतलं का? तू पण घे रे. कर रे अभ्यास कर आता 10वी झाल्यावरती. हे पपेट क्राफ्ट सेट काहीतरी आहे, 3D पपेट क्राफ्ट सेट. काय कामाचा नाही ते. हे बघ, हे बघ पेंटिंग. मग हे काहीतरी आहे बाबा. नको, 220 रुपये ते केलंय आम्ही. मग आम्ही सगळं केलंय. तुला बोलते तिच्याकडे सगळं, तिच्याकडे दुनिया आहे. तिने लहानपणापासून सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत खेळण्यांमध्ये. पंचू काय घेतलं? बस एवढंच पेन घेतलंय. दुसरं घे काहीतरी क्राफ्ट रिलेटेड. काय हवं असेल तर. तुला नाही आवड क्राफ्टची? ड्रॉइंगच्या ह्याच्यात जा. कोणत्या? पिंक कलरची पण आहे बघ. कितीला आहे ते? तसं काय काम नाही सा? 200 रुपये. हा, सगळ्या बेबीजला घरात ठेवतो आता. बेबीला पाळतोय. एकच हा, एकच घ्यायची. तुला एकच ऑप्शन ठेवलंय ना त्यांनी, दुसरं काय ठेवलंच नाही. नाहीसा म्हणते माझ्यासाठी त्यांनी एकच ऑप्शन ठेवलंय, ते म्हणजे हा. चला झालं, डन. ओके चल, आता एक क्राफ्ट, ओनली 1 क्राफ्ट. हा बस. नाहीसाला 200 रुपयाचाच बजेट होता, पण ती काय ऐकत नाही. दादा काय पाहिजे तुला?
दादा तिकडे चल ना, इथेच काय ह्या लाईनीत, चल आपण त्या साईडला जाऊया. 2 kg. मग क्राफ्ट हे काय इकडे सगळं क्राफ्टच आहे नाहीसा. कुठे गेली? क्राफ्ट म्हणजे काय? तुझ्या भाषेचा क्राफ्ट काय? इधर देखो. चल वरती बघू काय भेटतं. नको नको वरती नको. हे बघ इथे बघ, इथे बघ, सगळ्या ह्याच्यात जा ना. याच्यात तू ड्रॉ करू शकतो. हे आहे आमच्याकडे. ये भी होगा. ये हे आमच्याकडे आहे ना. ते पण केले ना तिने हाऊस. तिने टीव्हीच्या वर ठेवले. सांग तुझ्याकडे काय नाही. ते पेंटिंग आहे तुला नाही. तेच आहे जे आपण टीव्ही वरती हाऊस केलेलं तेच आहे. तुला हवंय घे घे, तुला हवंय तर करायला पेंट. 2 ना, हा एक झालेला आहे. आता एकच ऑप्शन आहे खाली. तिथे ड्रॉइंग बुक्स आहेत. तिथे सॉफ्ट बुक्स काय करायचे त्यात? तू काय अभ्यास करणार आहे? नाही तिने ऑलरेडी. अरे ते पाण्यात टाकायचं ते डायनोसॉर. आता हे अॅनिमल्स आहेत. क्राफ्ट थोडी आहे. झालं नाही. मग त्याला तू कुठेही चिटकू वगैरे शकतो. ते थर्मोकॉलचं उघडतं. हे थर्मोकॉलचं उघडतं. हा थर्मोकॉल नाही, ते वेगळं काहीतरी, वेगळंच काहीतरी. नाहीसा मी ऑलरेडी एक सांगितलेलं तर तुला 2 ऑप्शन दिले. आता झाले नाही. ते ठेव, मग ते ठेव, ते ठेव. त्याचं काही काम नाहीये. ते ठेव. योयो माहिती आहे ते नाही आवडत. योयो बघ, हे बघ तुझं फेवरेट. बघ जात मध्ये. हे बघ हे गळ्यातलं ब्रेसलेट. हे बघ हा एक आणि आता ह्याच्यातलं काहीतरी एक घे. तो बघ चाचूने काय काय काढलं तुझ्यासाठी. वाव प्रिन्सेस शो. वाव प्रिन्सेस. नाही कसं वाटतं माझं डेली वेअर साठी एवढ्या मुंबईच्या कन्स्ट्रक्शन मध्ये कामी येईल. पार्टनर वर्क. ही आपल्याला नुसती फिरवते इथून तिथून. काय घेत नाही, टाइमपासच चाललाय जास्त. 7 वाजले आहेत, 11:30. आम्ही घरी आलो, जेवलो वगैरे. आता सगळं काही वाइंड अप झालेलं आहे. अमोक गेला स्वीटीताईकडे. तो आज परत तिथे स्टे करणार आहे. तो जो एक्झिबिशन कुठे आहे त्याचा एक्झॅक्ट जो ॲड्रेस आहे तो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय. जर मी इन केस विसरली तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा, मी तो तिथे मेन्शन करेल. सो आता अमोकसुद्धा जाईल आणि मग त्याच्यानंतर घर एकदम रिकामं होऊन जाईल. मजा येत होती. आर्य अमोक एकत्र होते तर त्यांच्याबरोबर गप्पा मारायला छान वाटत होतं. कारण नायसा कसं अजून लहान आहे, तिच्याशी मी किती अजून गप्पा मारणार. आई पण असतात, बट त्या दोघांबरोबरच्या गप्पा आहेत ना त्या एकदम मजा करत आणि एकदम छान असं त्यांच्या सगळ्या गमती जमती ते मला सांगत होते. त्यांचं म्हणजे त्यांचे एक्सपिरियन्सेस मग मला विचारत होते आणि मला किती ते हेल्प करत होते. तर मला खूप मजा येत होती त्यांच्याबरोबर. मग आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.